उपयुक्त उमेदवार राम सातपुते यांनी नुकतंच सोलापूरमध्ये आल्यानंतर सिग्नल तोडला आणि त्यांच्या या सिग्नल तोडण्याच्या कृत्यामुळे सोलापूरकरांमध्ये तीव्र अशी नाराजी पसरली आणि त्यांच्या या सिग्नल तोडल्यामुळे वाहतुकीच्या प्रशासनासंदर्भात आता सवाल उपस्थित केला जात आहे। सर्वसामान्यांकडून जेव्हा सिग्नल तोडलं जातं तेव्हा त्यांच्याकडून दंड का आकारला जातो असा प्रश्नही उपस्थित केलाय आणि असे उमेदवार भविष्यात काय विकास करतील असाही प्रश्न सोलापूरकरांनी उपस्थित केलाय। गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन निष्ठेने काम करणाऱ्या स्थानिक उमेदवारांना डावलून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी वेट अँड वॉचची भूमिका घेत अखेर उमेदवार राम सातपुते सोलापूरकरांच्या माथी मारल्यानंतर सोलापूर शहरातील राजकीय वर्तुळाबरोबरच भाजपातील निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी पसरलेली असतानाच उमेदवार राम सातपुते सोलापूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या ताब्यातील गाड्यांनी सिग्नल तोडून वाहतुकीचा नियम मोडल्याचं पाहायला मिळालं। आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, परंतु सध्याच्या मोदी सरकारमुळे या लोकशाहीला तडे जात असल्याचं या भाजपच्या उमेदवारीच्या कृतीवरून सुद्धा दिसून येत आहे। कारण कायदा हा सर्वांना समान असताना सुद्धा केवळ आपणच एक व्हीआयपी आहोत आणि उमेदवार आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात सिग्नल तोडण्याचा प्रयत्न झाल्यानं सर्वसामान्य सोलापूरकरांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे। आम्हाला किती महत्त्वाचं जरी काम असलं तरी सुद्धा कधीच सिग्नल तोडून आम्ही जात नाही। आम्ही नियमानुसारच चालतो, कारण देशामध्ये लोकशाही आहे आणि हाच विचार घेऊन सोलापूरकर वावरत असताना सोलापूर लोकसभेचे भावी खासदार जर अशा प्रकारे नियम मोडून वाहन चालवत असतील तर या देशातील वाहतूक सुरक्षा आणि या कायद्याचं काय होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आनंदाच्या भरात कोणालाही सिग्नल तोडता येत नाही आणि तसा कायदा आपल्या देशात कधीच नव्हता आणि नाही। त्यामुळे आमचे लोकप्रतिनिधी जर कायदा पायदळी तुडवत असतील तर सर्वसामान्य माणसांना दंड करण्याचा अधिकार वाहतूक शाखेला कोणी दिला असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जातोय। सर्वसामान्य माणसावर नेहमीच अन्याय केला जातोय। या देशामध्ये न्यायच शिल्लक राहिलेला नाहीये असा प्रश्नही आता निर्माण होऊ लागलाय। त्यामुळे लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे घटनेच्या पदावर बसून कायदा धाब्यावर बसवत असतील आणि वाहनं चालवत असतील, कुंपणाचं शेत खाल्लं असा प्रकार या ठिकाणी झाला असंच म्हणावं लागेल। कारण पावसानं झोडपलं, राजानं छळलं आणि नवऱ्यानं मारलं तर फिर्याद कुणाकडे द्यायची असा सर्वसामान्य प्रश्न सोलापूरकरांमधून उमेदवाराच्या कृतीवरून विचारला जातोय। आणि जर नियमच पायदळी तुडवणारा बेशिस्त उमेदवार विजयी झाला तर सोलापूरकरांना तो काय शिस्त शिकवेल हा खरा प्रश्न आहे। या देशामध्ये कुणी कितीही जरी मोठं असलं तरी कायदा हा सगळ्यांना समान आहे असं घटनेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेलं असताना सुद्धा या देशातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी जर नियम मोडून चालू लागले तर लोकप्रतिनिधींना मतदारांनी धडा का शिकू नये असाही प्रश्न विचारला जातोय। उमेदवार म्हणून सोलापुरात प्रवेश झाल्यानंतर उद्याचे भावी खासदार राम सातपुते यांच्या कार्यकर्त्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे सोलापूरकरांमध्ये तीव्र संतापाची आणि नाराजीची लाट पसरली आहे। या विशेष बातमीचं वार्तांकन केलंय आमचे विशेष प्रतिनिधी दादासाहेब नीळ आणि रोहन श्रीराम यांनी।